शव कलिमल हरि राधे श्याम श्यामा श्याम शव कलिमल हरि राधे श्याम श्यामा श्याम माधव मदन मुरारी राधे श्याम श्यामा श्याम केशव कलिमल हरि राधे श्याम श्यामा श्याम केशव कलिमल हरि राधे श्याम श्यामा श्याम माधव मदन मुरारी राधे श्याम श्यामा श्याम माधव मदन मुरारी राधे श्याम श्यामा श्याम केशव कलिमल हरि राधे श्याम श्यामा श्याम माधव मदन मुरारी राधे श्याम श्यामा श्याम केशव कलिमल हरि राधे श्याम श्यामा श्याम केशव कलिमल हरि राधे श्याम श्यामा श्याम माधव मदन मुरारी राधे श्याम श्यामा श्याम माधव मदन मुरारी राधे श्याम श्यामा श्याम रामचंद्र भगवान की जय बजरंग बली की जय श्री संत गोस्वामी तुलसीदास महाराज की जय शांति ब्रह्म भगवान बाबा की जय परम पूज्य भीम सिंह महाराज की जय परम पूज्य भक्तराज महाराज की सब संतन की जय नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीता समारोपितवामभाग पाणौ महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथम् अद्वितवरधामं हेमशैलाभदेहं धनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणां बीजं रघुपतिप्रियं ब्रह्माम्भोधिसमुद्भवं कलिमल प्रध्वंसनं चाव्ययं श्रीमच्छम्भुमुखेन्दुसुन्दरवरे संशोभितं सर्वदा संसारामयभेषजं सुखकरं श्रीजानकीजीवनं धन्यास्ते कृतिनः पिबन्ति सततं श्रीरामनामामृतम् पुण्यं पापहरं सदा शिवकरं विज्ञानभक्तिप्रदं मायामोहमलापहं सुविमलं रामचरित्रमानसमिदं भक्त्यावगाहन्ति ये ते संसारपतङ्गघोरकिरणे दह्यन्ति नो मानवाः भक्तिभक्तभगवन्तौ चतुरनाम वपुये जिनके भगवन्त नाथे देवी। आनंद कंद भगवान प्रभू रामचंद्रांची कथा भगवत साक्षात्कारी असलेले
श्री संत गोस्वामी तुलसीदासजी याचे अवत प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी सांगताय. काल थोडंसं आपण रूपक बघितलं होतं की वेदशास्त्र पुराण वगैरे हे जे आहे हे समुद्र आहे, पण त्या समुद्रातून तुमच्या आमच्या कल्याणासाठी त्याच्यातला जो गोडवा आहे ते मेघरूपानं संत हे घेत असतात. कारण वेदामध्ये पुराणामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या. वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. वेदामध्ये काही काही पुष्पित वाणी आहेत, पण त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला लालूच दाखवावी असं संतांचं हृदय नसतं. यामिमाम पुष्पिताम वाचम प्रवदन्ति विपश्चितः वेदवादरता पार्थ नान्यदस्तीतिवादिनः ते कामात्मान स्वर्गपराः जन्मकर्मफलप्रदाम क्रिया विशेष बहुलाम भोगैश्वर्य गतिम प्रति. ह्या सगळ्या भोगाच्या गोष्टी ज्या आहेत, स्वर्गभोग वगैरे, हे अनेक गोष्टी वेदामध्ये लिहिलेल्या आहेत. ज्याप्रमाणे समुद्राचं पाणी हे थोडं चवीनं खारट आहे, तसं वेदपुराणामध्ये काही काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला स्वर्गाला नेणाऱ्या आहेत. काही तमोगुणाचंही वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे, पण त्याचं शुद्धीकरण हे मेघाद्वारे होऊन जातं. तसं संत हे त्याच्यातले काही ज्या गोष्टी आपल्या अत्यंत कल्याणाच्या आहेत त्याचा वर्षाव तुमच्या आमच्यावर करतात. आणि तो वर्षाव करत असताना तो वर्षाव जर रजोगुणी माणसावर झाला तरी ते गडरूपाने येतो. आपण काल बघितलं, तमोगुणी माणसावर जो वर्षाव झाला तर त्याचाही त्याला फायदा होत नाही फारसा, कारण त्याची बुद्धी तितकी काय नसते, सकस नसते, म्हणून त्यालाही त्याचा फायदा होत नाही. तर काल आपण बघितलं की लीला सगुण जो कही बखाणी सोयी स्वच्छता करई मला हानी. भगवंताच्या सगुण लीला वर्णन करून आपल्या अंतःकरणातलं जे मालिन्य आहे, म्हणजे त्या पाण्यातलं जे मालिन्य आहे ते कमी करत असतात. आणि नंतर ते मधुरता त्याच्यामध्ये निर्माण होते. स्वच्छ पाणी जर असलं तर ते प्रेम भगती जो वर्णेन जाई, आणि प्रेम भक्ती ही त्या पाण्याला मधुरता निर्माण करणारी. सो जल सुकृत साली हित होई, राम भगत जन जीवन सोई. काल आपण हे बघितलं होतं. आणि हे सुकृत म्हणजे पुण्यवान लोकांकरता अत्यंत हितकारक आहे, आणि रामभक्ताकरता तर हे जीवनच आहे, हे जीवनच आहे. पण हे घेत असताना हे जे जल आहे, हे जे पाणी, हे आपल्या कानाच्याद्वारे हृदयापर्यंत गेलं पाहिजे, हृदयापर्यंत गेलं पाहिजे. जसे आपण व्यवहारामध्ये सुद्धा काही ज्या गोष्टी आहेत ते इकडून तिकडून सोडून देत नाही, ते आपण हृदयामध्ये घेतो. जसं 4-5 भावाचं कुटुंब असलं तर पत्नीनं जर एखादं गाऱ्हाणं केलं तर ते डायरेक्ट या कानातून तो माणूस काढत नाही, ते डायरेक्ट त्याचं चिंतन होतं. मग त्याच्यामध्ये काय होतं, भांडणं निर्माण होतात. आणि ते अभंग तुकोबाराने ते पण लिहून ठेवले. भ्रताराशी भार्या बोले गुज गोष्टी, मजाईशी कष्टी नाही कोणी, अखंड तुमचे धंद्यावरी मन, माझे तो हेळन करीती सर्व, जोडी तसा तुम्ही खाती येर चोरे, माझी तो पोरे हळहळती, दुष्ट नंदुली सदा द्वेष करी, नांदू कोण्या खाली सांगा आता, भावाधीर काही धडई न बोले. अशा प्रकारे ती सांगते. वेगळे निघता संसार करीन, नाहीतरी प्राण देते आता, असं ती म्हणते. पण ते त्याने इकडून ऐकलेलं इकडून सोडून देत नाही. तो लगेच प्रतिज्ञा करतो की कामाचा अंकित कांते ते प्रार्थित, तू का हो दुश्चित निरंतर, माझी माय बापे बंधू ओ बहीण, तुझं करती शीन त्यागीन मी, त्यांचे जरी तोंड पाहे न मागुता, तरी मग हत्या घडो तुझी. सकाळी उठून वेगळा निघेनं वाहतशी, आता काय ते काय शपथ घ्यायला लागलं, हे करणार म्हणजे करणार. वेगळे निघता घरीन घडीन दोरे चुडा, तू तो माझा जोडा जन्माचा की, तुका म्हणे केला रांडेने गाढव, आणि मना सवे धाव घातलीशी. असं तुकोबाराचे 2 मोठे मोठे अभंग आहेत, गाथ्यामध्ये बघून घ्या. म्हणजे आपला प्रतिपाद्य विषय, काही गोष्टी व्यवहारामध्ये मनुष्यानं या कानातून ऐकून या कानातून सोडून द्यायला पाहिजे, ते करत नाही. म्हणजे जे सोडून द्यायला पाहिजे ते सोडत नाही, आणि जे त्याला सोडायला पाहिजे ते सोडून देतो. म्हणजे जे नाही सोडायला पाहिजे ते सोडून देतो.
ही गोष्ट आपण कानाने ऐकली म्हणजे ते हृदयापर्यंत गेलं पाहिजे, तिथं ते स्थिर झालं पाहिजे. ज्याप्रमाणे पाणी जर मातीमध्ये काढलं तर ते चिखल होऊन जातो, तसं रजोगुणामध्ये तमोगुणामध्ये ह्या गोष्टी चालत नाही. ते मिक्स झालं की तिथं त्या ठिकाणी मन ढवळून जातं. म्हणून त्याला स्थिर झालं पाहिजे. भरेऊ सुमानस सुथल किराणा सुखद शीत रुची चारू किराणा. मग कुठे आपल्याला ते सुखदायक असतं. सुठी सुंदर संवादवर बिरचे बुद्धी विचारी तेही एव पावन सुभग सर घाट मनोहर चारी. सुठी म्हणजे अत्यंत सुंदर अशा प्रकारचा हा संवाद आहे आणि अत्यंत बुद्धीनं हा संवाद, बुद्धी विचारी म्हणजे विचारपूर्वक हा सगळा ग्रंथ, ही जर कथा गोस्वामी तुलसीदासजीनं लिहिलेली आहे. फक्त तुम्ही आम्ही हे कसं करायला पाहिजे, ऐकून इकडे तिकडे जाऊ द्यायचं नाही, त्याचं चिंतन मनन वगैरे. काल ज्ञानेश्वरनी मला सांगितलं की रुक्मिणी स्वयंवरचा जो श्लोक आहे, तसं नारद महर्षीनं ते कीर्तन केलं आणि कीर्तनामध्ये बरेच जण होते ना, पण रुक्मिणीनं ते जे श्रवण केलं तर तिचं असं श्रवण होतं की ते हृदयापर्यंत गेलं आणि कृष्णमूर्ती तिच्या हृदयामध्ये खेळू लागलेली, असं ते वर्णन आहे. म्हणजे श्रुत्वा म्हणजे श्रवण. श्रुत्वा गुणां भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरैर्हरतोऽङ्गतापम् रूपं वृषां वृषिमता मखिलार्थलाभं त्वय्यच्युता विशति चित्तमपत्रपम्. रुक्मिणीने जे श्रुत्वा गुणां भुवन सुंदर शृण्वतान्ते, जसं ऐकलं नारद महर्षीकडून तर त्या रुक्मिणीला मूर्छा आली ते ऐकून. म्हणजे हृदयामध्ये ते रूप साठवल्या गेलं. ते ऐकल्याबरोबर मूर्छा आली, इथपर्यंत ती त्या प्रेमामध्ये विव्हळ झाली. आजूबाजूचे लोक घाबरून गेले. एक म्हणती धरा धरा, एक पल्लवे घाली ती वारा, एक म्हणती हे सुंदरा कृष्ण कीर्तीने झळकली. काही जे जाणकार होते नाही म्हणले कृष्ण कीर्तीनं झळकलेली आहे. आणि मग तिनं जे पत्र लिहिलं 7 श्लोकाचं भगवान कृष्ण परमात्म्याला, ते एका ब्राह्मणाकडं दिलं. त्याच्यातला हा पहिला श्लोक आहे आणि त्याच्यात ते लिहिलं की मी महाराजाकडून म्हणजे नारद महर्षीकडून जे तुमचे गुणानुवाद ऐकले, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान्ते, तुम्ही त्रिभुवन सुंदर आहात. तान्ते निर्विश्य कर्ण विवरैर्हरतोऽङ्गतापम्, माझ्या कानातून ज्यावेळेला ते गुण गेले त्यावेळेला माझे सगळे ताप शमन झाले, अंतःकरणामध्ये शांती प्राप्त झाली. तर हे असं घडलं पाहिजे. हे असं घडलं पाहिजे तर ते कथा श्रवण करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे गोस्वामी तुलसीदासजींची जी तळमळ आहे समाजाचं कल्याण करण्याची, ते त्यांचं मनोगत पूर्ण होईल. संतांचं मनोगत पूर्ण झालं म्हणजे तीच गोष्ट खरी जीवनामध्ये आपण मिळवली की त्यांचं आपण ऐकलं पाहिजे. या ठिकाणी जे वर्णन करतं की या सरोवरामध्ये किंवा याच्यामध्ये 4 घाट आहेत, तेही एव पावन सुभग सर घाट मनोहर चारी. हे मानस सरोवर जे आहे याच्यामध्ये 4 घाट आहेत, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा 4 दिशेला 4 घाट आहे. कारण मोठं सरोवर आहे ना ते, हे खूप मोठं सरोवर, त्याला भूमीची वगैरे जी उपमा दिलेली आहे, मोठं सरोवर आहे. त्याच्यामध्ये पूर्व दिशेला जे आहेत ते गोस्वामी तुलसीदासजी, तुम्ही आम्ही सगळे भक्तजन आहोत आणि तुमच्या कल्याणार्थ तो पूर्व दिशेचा भाग जो आहे तो त्या घाटावर तुलसीदासजी आहेत. पश्चिम दिशेला भगवान महादेव पार्वतीला ही कथा सांगतात पश्चिम दिशेला. उत्तर दिशेला निलगिरी पर्वतावर काकभुसुंडीजी गरुडाला ही कथा सांगतायत. दक्षिण दिशेला याज्ञवल्क्य मुनी भारद्वाजांना ही कथा सांगतायत. असे ही 4 घाट आहे. अत्यंत मनोहर घाट आहे, मनोहर घाट. ते रामघाट त्याला काय म्हणतात आपण, एक पनघट वगैरे असे वेगवेगळे घाटाचे नाव असतात. पैठणला पण एक घाट आहे, काय नाव त्याचं, नागघाट असं काहीतरी नाव आहे. इंद्रायणीला पण तिथे घाट वगैरे असे जे घाट आहेत, असे हे 4 दिशेला 4 घाट आहेत. एकीकडे भक्तियोग आहे, ज्ञानयोग आहे, कर्मयोग आहे. कर्मयोगाचा जो घाट आहे तो याज्ञवल्क्य मुनी आणि भारद्वाज मुनी आहेत. ज्ञानयोगाचा घाट जो आहे तो भगवान महादेव आणि पार्वती आहे.
भक्तियोगाचा घाट आहे ते काकभूषुंडीजी आणि गरुडजी आहेत अशा प्रकारे. आणि कर्मयोगाचा घाट इकडे याज्ञवल्क्य मुनी आणि भारद्वाजांचा तो संवाद. म्हणजे ज्याप्रमाणे गीतेमध्ये हे जे योग सांगितलेले आहेत आपल्या उद्धारासाठी, तोच हा योग आहे. पण ते आपण संस्कृत भाषेमध्ये सांगितलं आणि हे आता हिंदी भाषेमध्ये. त्याच्यामध्ये जशा माऊलीनं 56 भाषा आहेत ज्ञानेश्वरीमध्ये, तशा याच्यात पण खूप भाषा आहेत. कमीत कमी 10-15 भाषेचा याच्यामध्ये काय आहे, मिक्स आहे. या 10-15 भाषेचे शब्द आहेत त्याच्यामध्ये. पण ते ऐकताना मात्र आपल्याला हिंदी भाषेतलाच ग्रंथ आहे असं वाटतं. ही तर तुळशीदासजींची मोठी खुबी आहे. त्यांची खुबी म्हणण्यापेक्षा भगवत प्रसाद आहे. भगवान महादेवानंच ते लिहिलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. तसं ज्ञानोबाराय म्हणतात की माझ्या सद्गुरुनाथांच्या कृपेने हे सगळं झालेलं आहे. 56 भाषा म्हणजे कोणत्या भाषेचा शब्द कुठे आहे हे जसं आपल्याला कळत नाही. ज्ञानेश्वरी सगळी मराठी भाषेमध्येच वाटते आपल्याला. ही मराठीच भाषा आहे, पण त्या भाषेमध्ये किती खुबीनं ते शब्दाच्या योजना केलेल्या आहेत. दोरीची उरगा डांगा मिळता पैगा तो शिणूच केला वावगा होय जायचं. आता दोरीची उरगा म्हणजे एखादी दोरी आहे आणि त्याच्यावर आपल्याला उरगा म्हणजे त्याच्यावर सापाचा भाजा. दोरीची उरगा. आता हा उरगा शब्द कोणत्या भाषेतला आहे, पण तरी पण आपल्याला तो मराठी प्रमाणे वाटतो. असं हे आहे. हे 4 घाट इथे आहेत या सरोवरामध्ये. मोठा सरोवर आहे हा. भक्ती सरोवर सर्वात मोठा आहे ना. भक्ती मार्गाचा काही सरोवर सामान्य आहे का? हा फार मोठा सरोवर आहे. या रामकथे रामचरित मानस सरोवर असं हे सरोवर आहे. या सरोवरामध्ये 7 काय आहेत, शिड्या आहेत. सप्त प्रबंध सुभग सोपाना ज्ञान नयन मन ज्ञान नयन निरखत मनमाना मंगल भवन अमंगल हारी. द्रवगु स्वदशरथ आजिर बिहारी मंगल भवन अमंगल हारी. असे हे 7 प्रबंध सुभग सोपाना ज्ञान नयन निरखत मनमाना. या सरोवराला 7 प्रकारच्या शिड्या आहेत. सोपान म्हणजे शिडी, पायऱ्या असं म्हणा. सोपान म्हणजे पायरी. याला 7 पायऱ्या आहेत त्या रामचरित मानस सरोवराला. त्या 7 पायऱ्या आहेत. त्याच्यातली ही पहिली पायरी आपली चाललेली आहे. अजून त्या पायरीवर आपण पाय ठेवलेला नाही. अजून ती सुरुवात झालेली नाही कथेला. हा पहिला आपला चाललेला आहे, पहिलाच विषय. म्हणजे आणखी तिकडे अजून गेलेलो नाही. तर पहिली पायरी बालकांड, त्याच्यानंतर अयोध्याकांड 2, अरण्यकांड 3, किष्किंधाकांड 4, सुंदरकांड 5, लंकाकांड 6 आणि उत्तरकांड 7. असे 7 पायऱ्या आहेत तिथे. सप्त प्रबंध सुभग सोपाना. अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या ह्या पायऱ्या आहेत. ज्ञान नयन निरखत मनमाना. या सगळ्या पायऱ्याकडं तुम्ही जर ज्ञानदृष्टीनं पाहिलं तर तुम्हाला शांती प्राप्त होणार, मनाला प्रसन्नता निर्माण होणार. आणि जीवनामध्ये आता काहीही करायचं शिल्लक राहिलेलं नाही. कृतकृत्यश्च भारत झालं. काही करायची गरज, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. सगळ्या प्रकारच्या वासना संपून जातात, सगळ्या प्रकारचे हाव संपून जाते. इतकी शांती. नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान. मन आता धावाधावी करायचं मनानं सोडून दिलेलं आहे. ते स्थिर झालं. इतकं चपळ असलेलं मन पण आता पळत नाही. आता कोठे धावे मन. तुमचे चरण देखील या. भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. मनाची धाव संपून जाते, इंद्रियाची कसमस मोडून जाते. कोणी असा धावाधावी करीत नाही की मला हे पाहिजे का ते पाहिजे. जाही विधी राखे राम ताही विधी रही.
जसा देव ठेवील त्याप्रमाणे ते साधू संत जगत असतात. कधी कसे चांगले भोग मिळाले तरी तेवढा ते आनंद मानत नाही. एखादी वाईट परिस्थिती आली तरी त्याचं दुःख मानून घेत नाही. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जयो. ततो युद्धायुज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. किंवा दुःखेषु म्हणा सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधस्थितधीर्मुनिरुच्यते. चित्तधीर्मुनिरुच्यते. असं नाना दुःखी प्राप्ती जयसु उद्वेषु नाही. उद्वेगू दयासु उद्वेगू नाही चित्ती आणि सुखाची आडपैजे ना. तू बोल काय ते बोल. नाना दुःखी प्राप्ती जयसु नाना दुःखी प्राप्ती जयसु जयासी उद्वेगू नाही चित्ती आणि सुखाची आडपैजे ना आहे ते. म्हणजे दुःख प्राप्त हो की सुख प्राप्त हो, बाहेरच्या अंगानं काही जरी आलं तरी ते समसमान असतात. हे त्याच्यातलं काय होतं, ज्ञान नयन निरखत. ज्ञानदृष्टीनं निरखित गेली आहे, पाहे तो तन्मय झाली आहे. म्हणजे ज्ञानदृष्टीने सगळ्या गोष्टी बघायच्या. वाचायचं म्हणून वाचायचं नाही, पारायण करू नका असं आमचं म्हणणं नाही. पण ज्याचं आपण पारायण केलेलं आहे त्याच्यात नेमकं आहे काय. नाहीतर खूप लोक करत नाही असं नाही. बरेच लोक अनुष्ठानाला बसतात, 7-7 दिवस ते वाचत राहतात, दिवे मावलू देत नाही, पाठ करत राहतात. पण जास्त दिव्याच्या तेलाकडं ध्यान, की दिवा नाही मावलायला पाहिजे. पण ज्या ग्रंथाचा आपण पाठ केलेला आहे त्याच्यात आहे काय नेमकं हे तर तुम्ही बघाल की नाही, की नुसतं वाचून मोकळे आणि दुसऱ्याला सांगायला तयार आमचं हे झालं म्हणून. आम्ही असं पारायण केलं, 7 दिवस बसलो होतो. नुसतेच बसले आपले, उगाच बसून काय फायदा आहे त्याचा. अर्थाविन पोथी वाचून काय, अर्थ तर कळायला पाहिजे की नाही. मी एका गावाला गेलो, मला तुमच्या गावात कोणता ग्रंथ लावलेला, तो मला पांडव पाडकात. आता त्याला ग्रंथाचं नाव माहिती काय, ग्रंथाचं नाव माहिती नाही तर तो काय कळणार त्याच्यातलं. म्हणून इथं फार महत्त्वाचं वाक्य अंडरलाईन करण्याचं, ज्ञान नयन निरखत. ज्ञानदृष्टीनं त्याला बघा. कुठलीही गोष्ट केली तर ज्ञानदृष्टी पाहिजे. आपण काही जरी केलं तरी, आता सकाळी काकडा भजन होतो, त्या अभंगाचे अर्थ काय आहे याची दृष्टी आपल्या ठिकाणी आली पाहिजे. पाठ आहे गोष्ट ठीक आहे, पण त्याचे काय अर्थ होतात, त्याच्यात काय लिहिलेलं आहे. भोपाळ्याच्या अभंगात काय लिहिलेलं आहे, पहिल्या टप्प्यामध्ये म्हणणारे जे अभंग त्याच्यात काय लिहिलेलं, कशाचं वर्णन केलेलं आहे, आंधळ्या पांगळ्यामध्ये काय सांगितलेलं आहे, वासुदेव काय म्हणतोय, मुक्कामध्ये काय आहे, बहिऱ्यामध्ये काय आहे, ते कशासाठी आहे ते, याच्यात काय अर्थ लिहिलेला आहे, त्याच्यात काय दडलं आहे, त्याचा आपल्या जीवनाशी काही संबंध, त्याचा काही संबंध आहे का नुसतंच म्हणायचं म्हणून आपण म्हणायचं. भजनात बसून एखादा अभंग म्हणायचं म्हणून म्हणायचं, आपल्याला चाल येते व म्हणता म्हणून टाका. पण तू जो अभंग म्हणलेला आहे त्याचा काय अर्थ आहे, त्या अभंगाचा तुझ्या जीवनाशी काय संबंध आहे, याला ज्ञानदृष्टी म्हणतात. आणि हे जोपर्यंत तिकडं आपली बुद्धी जात नाही तोपर्यंत क्रियात्मक तो परमार्थ आहे, त्याला किती फल येईल हे आपल्याला सांगता येणार. वाया जाणार नाही, पण त्याला किती फल येईल, तुम्हाला ते मुक्त करू शकतील का नाही हे नाही सांगता येणार. कारण अंतरात बदल घडला पाहिजे. औषध घेतल्यानंतर त्याचं काय फल आपल्याला प्राप्त झालं हे माणसाला कळत असतं. कुठलाही जरी आजार झाला त्याच्यावरचं औषध योग्य आहे का नाही, त्याची ती सुधारणा झाली का नाही हे आपण बघितलं पाहिजे. त्या दृष्टीने इथं फार महत्त्वाचं, ज्ञान नयन निरखत मनमाना रघुपती महिमा अगुण अबाधा बरनभ सोयी बरबारी अगाधा. हा जो रघुपती महिमा आहे, राघवांची कथा आहे, ही फार निर्गुण निराकार अशा प्रकारची निर्गुण भगवंताचं स्वरूप सांगणारी ही कथा आहे. अबाधा म्हणजे आपल्याला सगळ्या बाधेतून सोडवणारी आहे, जीवन आपलं आनंदी करणारी ही कथा आहे. बरनभ सोयी बरबारी अगाधा, याचं जे कोणी वर्णन करीत असतील या रामकथेचं, तेच या सरोवरातलं अथांग अशा प्रकारचं पाणी आहे. म्हणून या कथेमध्ये आपलं जीवन आपण काय केलं पाहिजे, व्यतीत केलं पाहिजे, हे समजावून घेतलं पाहिजे. रामसी यजस सलिल सुधासम उपमा बीच बिलास मनोरम
रामशीय जस, जस म्हणजे यश, प्रभू रामचंद्रांची भगवती माता सीतेची ही जी यशोगाथा आहे, हे काय, हे यशोगाथारूपी हे जल म्हणजे पाणी, सुधासम म्हणजे अमृतासारखं आहे. सीताराम सियाराम यांची जी कथा आहे, ही कथा अमृतासमान आहे. या सरोवरामधली जे जल आहे, रामकथारूपी जल, हे अमृतासारखं आहे. आणि उपमा बीच बिलास मनोरम, या ग्रंथामध्ये काही काही उपमा दिलेल्या आहेत, काही काही उपमा दिलेल्या आहेत. जसं एखादी उपमा आपण कोणाला देत असतो, एखादा जर फार मजबूत मुलगा बघितला तर आपण म्हणतो काय बुवा एकदम ब्रुसलीसारखा आहे. म्हणजे आता ते जुडो कराटे वगैरे खेळतात ना मुलं, मुलं खेळ शिकतात, कोणते कोणते बेल्ट असतात त्याच्यात. शेवटचा बेल्ट कोणता आहे? ब्लॅक बेल्ट. त्यांना सगळे टप्पे शिकवतात. मुली पण शिकू लागल्या, हे जुडो कराटे वगैरे मुली पण शिकवतात. आता जुडो कराटे शिकणारी मुलगी जर तिच्याशी लग्न करायचं असेल तर ती 2 वर्षांनी मोठी पाहिजे नवऱ्यापेक्षा. का बुवा तुम्ही म्हणताल? कारण एखाद्या वेळेला मारलं तर वाईट वाटत नाही. मोठी आहे बुवा, मोठी आहे, जाऊन द्या, ऐके मोठ्याचं मार खाल्लं काही वाटत नाही ना. पण ध्यानात राहू द्या, जुडो कराटे जर शिकलेले असले ना तर वयाचं ध्यान ठेवा रे. नाही तर लहानी केले तर वाईट वाटतं माणसाला. ते सगळं जे काही आहे या ठिकाणी उपमा, कशाची कोणाला उपमा, काही काही गोष्टीला उपमा देता येत नाही आपल्याला. राम रावणाचं युद्ध कसं झालं? राम रावणासारखं झालं. त्याला काय उपमा देता नाही? म्हणजे हुमायून आणि बाबर, नाही नाही ना, त्याला कोणतीच उपमा चालत नाही. परशुरामजी किती आवेशात होते, किती रागीट होते, याला काय उपमा देता? कोणासारखं? त्यांच्यासारखेच ते होते. ते तर असं कोणीच नाही. नाही नाही, तो आपल्या गल्लीतला भाऊराव आहे ना, ते परशुरामजी सारखाच होता. यार सर, कोणाची कोणाला काय उपमा देतो? भाऊराव कोणत्या मापात आहे? काही पण बोलतो आपला. परशुरामजी होते ते महाराज, ते ज्या जनकनगरीमध्ये आले ना, मोठे मोठे राजे असे ताईट झाले होते, नुसते न बोलता तडकन उठून उभे राहिले होते. जसं काय एखादं बटन दाबल्यावर कसं इलेक्ट्रिक करंट लागल्याबरोबर असं धडकन एखादं मशीन हे होतं, त्याप्रमाणे सगळे राजे असे तडतड उभे राहिले होते त्यांना पाहून. आणि त्यांनी ज्याच्याकडे पाहिलं ना, ते त्याचं नाव, वडिलाचं नाव, आडनाव सगळं सांगायचं. हो, असं हातजोडीत महाराज थोडं पुढं व्हा. मग त्यांना कोणाची उपमा देणार? कोणालाही कोणाची उपमा देता येत नाही. आता सूर्याला कशाची उपमा देणार तुम्ही? सांगा तुम्ही. सूर्य कोणासारखा आहे? म्हणजे आपल्या गावातला प्रकाश आहे ना त्याचा. आता त्या प्रकाशाला कंदी लावून पाहावं लागतं. ते एवढा काळा कुठून, त्याला काय उपमा देतो? ते अशा कोणाची कोणाला उपमा चालत नाही. इथे या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे उपमा आलेले आहेत, त्या उपमा म्हणजे या समुद्रामध्ये, या सरोवरामधले तरंग आहेत. असे तरंग, एक मनोहर विलास आहे. तुम्ही एखाद्या चांगल्या सरोवरामध्ये इकडं तिकडं पाणी फिरताना जे तरंग येत असतात, तिथे त्या ह्या पायऱ्यावर बसून बघा ना, ह्याच्या 7 पायऱ्या आहेत. एखाद्या पायऱ्यावर बसून बघा या सरोवरामध्ये कसे तरंग आहेत, मग कशा लाटा येतात आणि कसा आनंद ते आपल्याला माणसाला मिळतो. तिथं बसून बघा ना तुम्ही. त्याप्रमाणे हे सगळे अशा प्रकारचे तरंग आहेत. उपमा पुरईनी सघन चारू चौपाई, जुगती मंजुमनी शीप सुहाई. पुरईनी सघन म्हणजे कमलिनी, कमलिनी जी आहे ती ठिकाणी ह्या चौपाया ज्या याच्यामध्ये मधून ज्या चौपाया, जसं आपण म्हणतो सिया राममय सब जग जानी, करव प्रणाम जोरी जुगपानी, ह्या चौपाई, ह्याला चौपाई म्हणतात. तर ह्या जे चौपाई आहे सगळे त्या ठिकाणी त्या सरोवरातले एक कमलिनी आहे अशी विस्तृत झालेली. कारण या सरोवरामधलं जे वर्णन आहे हे रूपकाद्वारे केलेलं आहे. हे मोठं सरोवर आहे. सरोवराचं सौंदर्य इथे वर्णन करतायत की या ठिकाणी जी कमलिनीची सगळीकडे जे दिसतात, कमलिनी पांगलेली अशा प्रकारची आहे. हीच याच्यातले चारू म्हणजे सुंदर चौपाय आहेत. जुगती मंजुमनी शीप सुहाई. आणि यामध्ये जुगुती म्हणजे ज्या युक्ती सांगितलेल्या आहेत त्या ग्रंथामध्ये. कवितेमध्ये काही काही युक्त्या असतात महाराज. कवित्व करताना कवीचं जे मनोगत आहे ते आपल्याला कळालं पाहिजे. कधीकधी आपल्याला त्यांचं लिखाण वगैरे, त्यांचं मनोगत वगैरे कळण्यात आलं फार उच्च प्रतीची बुद्धी लागते.
जसं तुकोबाराचे काही काही अभंग आहेत. बरेचसे महाराज लोक म्हणतात मी माझ्या बुद्धीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला बाबा, तुकोबारांचं काय मनोगत असेल मी ते सांगू शकत नाही. म्हणजे याच्यातले ज्या युक्ती आहेत, हे युक्ती म्हणजे एक प्रकारचं शिंपल्यासारखं आहेत, ज्याच्यामध्ये मोती निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारच्या हे युक्त्या आहेत या ग्रंथामध्ये, की त्याच्यामध्ये सुंदर अशा प्रकारचे मोती, आपल्या जीवनाचं कल्याण करणारे मोती निर्माण होऊ शकतात. जुगुती मंजुमनीत शीप सुहाई, ते शिंपले त्याच्यामध्ये हे रामकथारूपी मोती निर्माण होऊ शकतो. असे हे शिंपले सुंदर अशा प्रकारचे. याच्यातल्या युक्ती, छंद सोरठा सुंदर दोहा, सोई बहुरंग कमल कुल सोहा. याच्यामध्ये छंद आहेत. छंद म्हणजे मोठे मोठे असतात ते. त्या कनक कोट विचित्र मणिकृत सुंदरा, यतना घना बहुहाट हाट सुबट्ट बीथी, चारुपुर बहुविधि बना, गजबाज निकर पद चर रथ बरूथ निको गणे, तेज हे न वर्णत नाही बने. हे छंद आहे, हे छंद आहे. अशा प्रकारचे छंद काही सोरठा आहेत, जे आपण तुम्हाला मी दाखिल होतं की त्याचे यमक वगैरे कसे जुळतात. असे काही सोरठ आहेत. ते आपण जे श्रीरामचंद्र कृपालू भजमन त्याचं जे शेवटचं आहे ते सोरठ सारखंच. हां, जानी गौरी अनुकूल, श्रेय हर्षित जाय कहीं, मंजुल मंगल मूल, बामांग फरकन लगे सियावर रामचंद्र पद. हे काय ज्याला काय म्हणायचं, सोरठ म्हणायचं. आणि दोहे, ज्याच्यातल्या ज्या मधून दोहे आहेत. बिनु सतसंगन हरिकथा, तेहि बिनु मोहन भाग, रामा तेहि बिनु मोहन भाग, मोह गये बिनु राम पद, होइन दृढ़ अनुराग, सियावर रामचंद्र पद. जय शरण बोलो, जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम. ते सगळं तुम्हाला मी सांगितलं. छंद कसे आहेत, सोरठ कसा आहे, चौपाई कशी आहे, दोहे कसे आहेत, हे सगळे जे आहेत हे छंद सोरठा सुंदर दोहा, सोई बहुरंग कमल कुलक सोहा. आणि त्या सरोवरात मधले कमलाचे जसे फूल किती सुंदर असतात, ते जिकडे तिकडे असे चमकतात, तशा मानस सरोवरामध्ये या रामचरित मानसमध्ये हे सगळे कमलासारखे आहेत. सोरठ दोहे वगैरे हे सगळे असे सुंदर अशा प्रकारचं हे मानस सरोवर सजलेलं आहे. अर्थानूप सुभाव सुभासा, सोई पराग मकरंद सुभासा. आणि यामध्ये जे अर्थ अनूप म्हणजे ज्याला उपमा देणार नाही, हे देता येणार नाही, अशा प्रकारचे अर्थदृष्टीनं तुम्ही बघा. काही काही शब्दाचे काय अर्थ निघतात आणि किती सुंदर अशा प्रकारचं हे काव्य, हे लिखाण आहे तुळशीदासजींचं, की अर्थ जाणणाऱ्या लोकांना त्याचा खूप विशेष आनंद प्राप्त होतो. आणि प्रत्येकाला तीच दृष्टी असली पाहिजे. अर्थदृष्टी ही फार महत्त्वाची. परमार्थामध्ये अर्थगौरवाला महत्त्व आहे. संसारामध्ये शब्दगौरव असलं म्हणजे संसारामध्ये आनंद मिळतो. शब्दगौरव म्हणजे चांगलं बोलायचं, गोड बोलायचं, तर संसारामध्ये चांगलं चालतं. कुठेही गेलो तर दादा, नाना, काकी असं बोलत राहायचं. ताई, काय चाललं आहे ताई, काय म्हणते तुमचं घरातलं वातावरण वगैरे, काय तुमचे लेकरं हुशार आहेत बाबा. मला तर वाटतं ह्या वर्षी त्यांचाच पेपरला फोटो आहे ना, काय अभ्यास. मग ती म्हणते बसा ना दादा, चहा घ्या ना, दूध घ्या ना, कॉफी घ्या ना, नाश्ता करा ना. कारण शब्दगौरव असलं का असं होतं. नाही तर काय तुमचे काटे आहेत हरामखोर कुंकडचे, असं जर म्हणलं तर कसं होणार. असं तुम्हाला कोणी दारात तरी उभा करेल का. तर हे सगळं शब्दगौरव पाहिजे. संसारामध्ये चांगलं बोलता आलं पाहिजे आणि बोलायलाही पाहिजे. म्हणजे ते समोरचे चांगले नाही ना धडाचे कसं काय बोलायचं नसं ना का. तू तर नीट बोल ना, तू चांगलं बोल ना. आपलं तोंड चांगलंच ठेवायला पाहिजे. नेहमीच काय, एक बाई नेहमीच नवऱ्याला म्हणजे मी कोणाला सांभाळ, राग सासऱ्याकडे ध्यान देऊ का, सासूकडे ध्यान देऊ का, नंदेकडे देऊ, कोणाला सांभाळ.
तो मला फक्त तो तोंड सांभाळ, बाकी मी पाहून घेतो सगळं. तर असं तोंड सांभाळलं पाहिजे माणसानं. हे शब्दगौरवाला फार मोठं महत्त्व असतं. आणि अर्थगौरव, हो, परमार्थामध्ये अर्थगौरवाला फार मोठं महत्त्व आहे. हो. तर इथे अनूप अर्थ, अनूप, ज्याला उपमा देता येणार नाही एवढे याच्यातले अर्थ आहेत. सुभाव म्हणजे याच्यातले शुद्ध भाव, याच्यामध्ये सुभाव प्रकट झाला पाहिजे, अंतःकरण शुद्धी झाली पाहिजे, त्या विषयावर आपलं पूर्णपणे श्रद्धा बसली पाहिजे, भाव बसला पाहिजे. सुभाषा, सुभाषा म्हणजे याच्यातली भाषा चांगली. तुळशीदासजीनं जो भाषेचा उपयोग केला ते फार चांगली भाषा आहे. हे अर्थ, त्याच्यातले भाव आणि भाषा हे सगळे पराग, मकरंद, सुगंध असं आहे त्याच्यातलं. हे पराग असतात ना, हे माशा वगैरे किंवा भुंगे येतात, त्या फुलातले परागकण येतात ते मला, आणि मध्ये माशी पण येते, त्याच्यातलं घेऊन जाते, आपल्या त्या पोळीमध्ये नेते, त्याचं काय तयार होतो, मध तयार होतो. तर मकरंद, मकरंद, पुन्हा सुगंध, हे सगळं याच्यातलं ते आहे. अर्थ वगैरे बघायचं. सुकृतपुंज मंजुला अलिमाला, ज्ञान बिराग विचार मराला. सुकृतपुंज म्हणजे सत्कर्माच्या जथ्था, पुंज म्हणजे जथ्था, सत्कर्माचा जथ्था या ग्रंथामध्ये आहे. अनेक सत्कर्माचं वर्णन या ग्रंथामध्ये आलेलं आहे. ते म्हणजे अलिमाला म्हणजे भुंग्याच्या पंक्ती आहेत. ते भुंगे जसे बुंग करतात त्याप्रमाणे या ग्रंथामध्ये अनेक सत्कर्माचं वर्णन आलेलं आहे. अलिमाला, अली म्हणजे भुंगा. ज्ञान विराग विचार मराला, याच्यामध्ये ज्ञानाच्या गोष्टी, वैराग्याच्या गोष्टी, सत्सद्विवेक आहे. हेच याच्यातला काय आहे. मराला म्हणजे हंस, याला हंस म्हणतात, मरालाला राजहंस म्हणतात. अशा प्रकारचं हे आहे. म्हणजे शब्द कोणत्या भाषेतला बघा, कधी कधी मराला, आता आपण इकडे सोनं म्हणतो आणि त्या गिरीबालाजीकडे त्याला काय म्हणतात, भंगार. किती फरक आहे. आपल्या इकडं भंगार कशाला म्हणतात, आपल्याकडचं भंगार शब्दाचा अर्थ वेगळा आहे. हो, भंगार ते याला जुन्या पुराण्या वस्तूला काय म्हणतो आपण, भंगार. नाही ते एखाद्या माणसाला म्हणतो लय भंगार माणूस आहे, असा आपला भंगार शब्द अशा प्रकारे वापरतो आपण. पण तिकडे सोन्याला भंगार म्हणतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आहेत ते. धुनी अवरेव कथित गुणजाती, मीन मनोहर ते बहुभाती. या कवित्वामध्ये काही ध्वनी आहेत. म्हणजे जसं आपण बोललो ना त्याचे अर्थ वेगळे होतात. म्हणजे ध्वनितार्थ ज्याला म्हणतात बोलण्यामध्ये, ते शब्द एक बोलल्या जातो त्याचे अर्थ वेगळे होतात. व्यवहारामध्ये सुद्धा जसं एखादे पाहुणे आले आपल्याकडं, आपण चहा पाणी वगैरे सगळं केलं, मग झालं सगळं बोलणं चालणं झालं, मग ते काय म्हणतात, येतो असं म्हणतात नाही. बरं भेटू नंतर, आता येतो. मग येतो या शब्दाचा ध्वनी काय होतो, जातो. काही येतो म्हणजे ध्वनीचा अर्थ आहे त्याच्यातला. येतो म्हणल्यानंतर असं येऊ येऊच बसायला लागले तर लोक, येतो या शब्दाचा अर्थ होतो जातो. असे काही काही ध्वनी असतात शब्दामध्ये, त्याला ध्वनीचा अर्थ म्हणतात. की आपण काय बोललेलो आहे त्याच्यावर ते अवलंबून असतं. अशा व्यवहारामध्ये बरेच काही शब्द आहेत की त्याचे अर्थ भिन्न होऊन जातात. अबरेब, अबरेब म्हणजे त्याच्यात इकडचे शब्द इकडे घेऊन अर्थ करावा लागतो, त्याला अबरेब म्हणतात बाबा. इकडचे शब्द इकडे, जसं आता ज्या वेळेला भगवान रामचंद्र प्रभू लक्ष्मणजी आले आणि सुग्रीवानं हनुमंतरायाला पाठवलं की कोण आहेत दोन दिव्य पुरुष ते विचारा. मग आले हनुमंतराय आणि मग त्यांनी विचारलं तुम्ही कोण आहात म्हणून. अशा प्रकारचं विचारलं तर भगवंताने परिचय दिला. कौशलेश दशरथ के जाये, हम पितु वचन मानि बनवाए. यहाँ हरि निशिचरी वैदेही, विप्र फिरत हम खोजत तेहि. कारण ते ब्राह्मणाचं रूप घेऊन आले होते ना हनुमंतराय. विप्र रूप धरी कपितम गयऊ, माथ नाही असं पूछत भयऊ. आपल्याला ओळखू नये म्हणून त्यांनी ब्राह्मणाचा वेश घेतला होता.
प्रभू रामचंद्राला जाऊन नमस्कार केला. भगवंतांनी त्याच वेळेला ओळखलं की ब्राह्मण कुठं क्षत्रियाला नमस्कार करत असतात का, इथं काहीतरी गडबड दिसते जरा. भगवंतांनी ओळखून घेतलं होतं. पण त्यांनी विचारलं तुम्ही कोण आहात, तर त्यांनी परिचय कौशलेश दशरथ गेले आहे. कौशलेश राजा दशरथांचे आम्ही मुलं आहोत आणि इथे आम्ही आलेलो आहोत. पण कशा ह्या हरी निशिचर बैदेही विप्र फिरत अमक भोजत ते, ही जी चोपाई आहे याच्यामध्ये बघा तुम्ही तिकडचा शब्द उत्तरार्धातला इकडे घेतल्याशिवाय अर्थ लागत नाही. ह्या हरी निशिचर बैदेही, ह्या म्हणजे ते ज्या स्पॉटवर बोलत आहेत तिथून वैदेहीचं हरण झालं का, म्हणजे वैदेहीचं हरण कुठं झालं, चित्रकूटामध्ये. आणि ते बरेच लांब आले होते, ते बरेच लांब आले होते ना, इकडं पंपा सरोवराकडे आले होते ना, मग बरंच अंतर असेल. मग त्यावेळेला त्यांनी तसं सांगायला पाहिजे होतं ना, कुठं झालं कार्यक्रम, तिकडं ते रावणाने नेलं ते पंपा, असं नाही ना. यहाँ तर वहाँ तो हुआ ही नहीं. वो यहाँ हरी निशिचर बैदेही विप्र फिरत हम खोजत तेही. मग याचा अर्थ कसा लावायचा, तर तो खोजत जो शब्द आहे ते इकडे घ्यायचा. यहाँ खोजत म्हणजे या हरी वैदेही, म्हणजे वैदेहीचं हरण करून नेलेले राक्षसांनी आम्ही ते बघत बघत शोधत शोधत इथपर्यंत आलेलो. ह्या खोजत म्हणजे असे ते अबरेब म्हणतात त्याला. त्या वाङ्मयातले काही शब्द इकडचे तिकडे घेऊन त्याचे अर्थ करावे लागतात. त्याला अबरेब असा शब्द आलेला आहे. काही कवित्व आहे, कविता आहे, भाऊ कवित्व आहे. अनेक जाती आहेत त्याच्यामध्ये. कौशिकी नावाच्या जाती आहेत, वेगवेगळ्या आर्यभटी नावाची जात आहे की नाही. अशा वेगवेगळ्या जातीच्या कविता असतात. पण ते आता एवढं कशाला सांगत बसायचं, मलाच येत नाही, तुम्हाला काय सांगू. अशा वेगवेगळ्या जातीच्या कविता असतात. शिक्षक लोक सांगत असतात, अरे मी आज तुम्हाला कविता शिकवणार आहे. लगेच विद्यार्थी हां 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 शिकवा शिकवा शिकवा. एक विद्यार्थी म्हणला मला तर खूपच आवडते कविता. अरे बाबा तुला एवढी आवड आहे, म्हणले हो आवड आहे. हां बोला कोणती कविता तुला आवडते, म्हणले त्या दुसऱ्या बाकावर बसलेली. असं कुठं असतं का, कविताचा अर्थ असं नाही लावत ना. हो, तर हे जे कवित गुण जाती, वेगवेगळ्या प्रकारचे कवित्व, त्याच्यामधले जाती, वेगवेगळ्या जातीच्या कविता. मीन मनोहर ते बहुभाती, या रामकथेतले या सरोवरातले ते सुंदर 4 जातीचे जे मासे असतात, ते वेगवेगळ्या रंगारंगाचे असे वेगळ्या जातीचे मासे असतात. ते ह्या 4 प्रकार आहेत त्याच्यातले, त्या सरोवरातले. हे मीन आहेत, मासे आहेत या कवित्वातले. की भूधूनी अबरेब कवित गुण जाती, हे सगळ्या प्रकार जे तुम्हाला सांगितलं तेवढे या ग्रंथामध्ये आहे. मीन मनोहर ते बहुभाती. हे माशाचे तुम्ही कधी कधी आता घरात लोक आणतात, मासे घरात ठेवू नये, तसं तर ते सरोवरामध्ये मोठ्या पाण्यातच शोभतात. पण हौशी लोक असतात काही हौशी म्हणावं का उगाच काय बोलावं त्यांना, घरातच मोठे डबे ठेवतात, त्याच्यात ते पाणी, त्याच्यात ते मासे असे फिरत राहतात. हे दिवसभर शाकाहारी वस्तू खातात, मासे पाहतात, माशाकडं पाहून जेवण करतात. अशा प्रकारचं ते घरातल्या वस्तू नाही त्या. काही गोष्टी घरातल्या नाही, बाहेरच शोभतात, सरोवरामध्ये शोभतात, जिथल्या तिथंच ते शोभत असतं. कुत्रे आहेत, कुत्रे बाहेर शोभतात. तुम्ही द्या ना त्यांना, भाकरी नेऊन द्या, सेवा करा, पण कुत्रं घरात आणणं, कुत्र्याला घेऊ फिरणं सकाळी सकाळी लई चांगलं दिसतं ते. हो, कुत्र्याला बरोबर. पण ते ज्याचा संग चित्ती तुका म्हणे तो ते याती, तुकोबाराय म्हणतात. तुम्ही कुत्र्याबरोबर फिरता तर त्याचे गुण तुमच्यात उतरतात, कारण त्याची संगती आहे ना, त्याचे गुण उतरतात त्या कुत्र्याचे. मग घरामध्ये असं कोणावर बी भोकत राहतो, कारण फिरतो त्याच्या संग ना, फिरतो त्याच्या संग. कुत्र्याच्या काही गोष्टी पाहून जर तसंच वागायला लागलं काय चांगलं दिसतं. कुत्र्याच्या जागेवर पाहिजे, पण लोक घरात ठेवतात. घरात कुत्रा ठेवला तर त्याचे पितर त्याचं हे घेत नाहीत, पिंडदान वगैरे घेत नाहीत, दोष लागतो त्याला. म्हणून घरात ठेवण्याची ती वस्तू नाही आहे. तुम्ही त्याच्यावर दयाभाव करा, त्याला भाकरी वगैरे द्या, पण कुत्रा घरात पाळला नाही पाहिजे. ज्याची जिथं काय म्हणतात ना, ज्याची जशी लायकी आहे त्याप्रमाणे आपण हे करायला पाहिजे. गाय आणा ना, चांगली गाय, गावरान गाय असली तर दारात बांधा,
कारण गाईचं सगळंच पवित्र आहे ना. गाईचं तुम्ही गोमूत्र पवित्र आहे, शेण पवित्र. आपण कधी अशी किळस केली का कोणी महिलांनी की गाईचं शेण खेड्यापाड्यात घेतात, ते असं हे करतात, पाणी टाकतात, सारून घेतात, चुली सारवतात त्याच्यानं. हो, चूल ऊल असते तिथे, चूल आणि ऊल राहतं, ते सगळं सारून घेतात. मग चांगलं वाटतं, सुगंध वाटतो. पण तसं कुत्र्याच करता येतं का? आता गाई जर गोमूत्र करू लागतं, माणसं पळत पळत जाऊन एखादी बाटली डबा घेऊन ते धरतात. पण तसं कुत्र्याचं करता येईल का? करता येईल का? हे मला म्हणायचं. म्हणजे ज्याचा मान त्यालाच द्यायला पाहिजे की नाही, ज्याचा मान त्यालाच द्यायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे सगळे मासे आहेत, हे त्या सरोवरामधले सुंदर अशा प्रकारचे. मीन मनोरथ ते बहुभाती, ते अत्यंत सुंदर त्याच्यातले मासे आहेत. अर्थ धर्म कामादिकचारी, कब ज्ञान विज्ञान विचारी, नवरस जप तप जोग विरागा, ते सब जलचर चारू तळागा. आणि या संपूर्ण सरोवरामधले काय काय गोष्टी आहेत? अर्थ धर्म काम, धर्मार्थ काम मोक्ष, हे 4 पुरुषार्थाचं वर्णन या ग्रंथामध्ये आहे. कहब ज्ञान विज्ञान विचारी, इथं ज्ञान कशाला म्हणायचं, विज्ञान कशाला म्हणायचं, हे सगळं याच्यामध्ये सत्सद्विवेक काय असतो हे या ग्रंथामध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. नवरसाचं वर्णन या ग्रंथामध्ये होणार आहे. शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, बिभत्स, अद्भुत, हे सगळं नवरसाचं वर्णन या ग्रंथामध्ये होणार आहे. सीतामाईचं वर्णन करताना हो किती त्या शृंगाराचं वर्णन केलेलं आहे की ज्या काही त्या अप्सरा वगैरे आहेत त्या सगळ्या तिच्यासमोर फिक्या आहेत. असं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे या ग्रंथामध्ये. काही काही गोष्टीचं वर्णन नवरसामध्ये शृंगार आहे, हास्यरस आहे. तुळशीदाजीनं तुम्हाला याच्यामध्ये हसवलेलं सुद्धा आहे. अनेक अशा कथा आहेत. नवरस, जप, तप, योग, वैराग्य, हे सगळे या जलचरांमधले वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. ते सब जलचर चारू तडागा, 4ही दिशेमध्ये असलेले पाण्यात राहणारे हे सगळे आहे. जलचर जीव आहेत, त्याच्यामध्ये बरेच असतात पाण्यामध्ये राहणारे, त्याच्यातच राहतात ते नेहमी. तर तसे ते हे सगळे आहेत तिथे या ग्रंथामध्ये. सुकृती साधू नाम गुणगाना, ते विचित्र जलबिहग समाना. आणि यामध्ये सुकृती म्हणजे पुण्यात्मा लोकांचं वर्णन आहे या ग्रंथामध्ये. सुकृती म्हणजे पुण्यात्मा, साधू पुरुषांचं वर्णन आहे. आणि भगवंताच्या नामाचे गुणानुवाद याच्यामध्ये आहे. ते सगळे या पाण्याच्या जवळपास असणारे चित्रविचित्र अशा प्रकारचे पक्षी आहेत. या पक्षी रंगीबेरंगी पक्षी याच्या जो असतात ना, याच्या आपल्या जायकवाडीकडे बी येतात ना, रंगीबेरंगी पक्षी चांगले वाटतात. कबूतर पण त्याच्यात काही काही फारच सुंदर असतात. आम्ही जिथे दुकान आहे ना आमचं, तिथे ते कबूतर येतात. तिथे काही धान्य वगैरे टाकतो तर समोर येतात. त्याच्यात एक कबूतर असं येतं, इतकं सुंदर आहे ते कबूतर. एखाद्या दिवशी तुम्हाला दाखवेल. ते मला फक्त ते एका ठिकाणी पाहायला भेटलं होतं. ते त्यांनी पत्र घेऊन कुठेतरी ते नेलं होतं. ते माझ्या ध्यानातच आहे ना. ते कोणतं तरी गाणं आहे बघा, तुम्हाला माहिती आहे कोणाला माहिती आहे का? कबूतर जा कबूतर जा, नुसतं कबूतर जा. पुढं अजून काहीतरी थोडे ते माहिती आहे का नाही? हां हो. तर ते जे कबूतर आहे ते आमच्याकडे येणार तेच आहे. तुम्ही येऊन पहा, मी तुम्हाला तुम्ही म्हणता अरे बापरे महाराज काय तुमच्यापर्यंत, तरी मी एवढं पाहिलेलं नाही त्याला निरखून. हो, तर अशा प्रकारचे काही पक्षी वगैरे खूप सुंदर असतात. ते सगळे याच्यामध्ये या रामकथेमध्ये या संपूर्ण सरोवरामध्ये ते सब जलचर चारू तडागा, सुकृती साधू नाम गुणगाना, ते विचित्र जलबिहग समाना. याच्यातले पुण्यात्मा पुरुष, साधूंचं चरित्र, नामाचं गुणानुवाद, हे सगळे रंगीबिरंगी पक्षासारखे आहेत. संत सभा चौदिसी आवराई, श्रद्धारी तू बसंत समगाई. संत सभा चौदिशी आवराई.
या विस्तृत असलेल्या या सरोवरामध्ये, मानस सरोवरामध्ये जी आमराई आहे ती संतांची सभा आहे. प्रत्येक कांडामध्ये खूप संतांचं वर्णन केलेलं आहे. अरण्यकांडामध्ये तर भरपूर प्रमाणामध्ये. प्रभू रामचंद्राने जसं काय जीवनामध्ये ठरूनच घेतलं की आता मी वनवासात जाणार तर साधू संतांचं दर्शन करणार, प्रमुख कार्य. ते खुश झाले होते. उलट कैकेयीने जी मागणी केलेला कैकेयीवर खुश झाले होते. म्हणले माते तू फार मोठं काम केलं, मला साधू संतांचे दर्शन घडतील. म्हणून अरण्यकांडामध्ये बघा तुम्ही, अगस्ती मुनीचं दर्शन आहे, अत्री मुनीचं दर्शन आहे, अनुसयेचं दर्शन आहे. अशा प्रकारचे सुतीक्ष्ण नावाचे शबरी अनेक जनाचे ते दर्शन घेतात भगवान. तर अशा प्रकारची ही संत सभा या ग्रंथामध्ये ते आमराई आहे, या सरोवरावरची आजूबाजूची आमराई आहे. आणि तेही उच्च जातीची आमराई, उच्च जातीची आमराई आहे. व्यवस्थित अंतरावर आहेत, असे दाटीवाटी काही नाही. मस्तपैकी डेरेदार आंबे आहेत, हापूस पायरीचे आंबे आहेत. त्याचे अंगभूत ज्याला सुगंध आहेत, त्याच्यावर पावडर बिवडर काही मारलेलं नाही. अशा प्रकारचे आंबे मस्तपैकी लागलेले आहेत आणि ते झाडावर पिकलेले आंबे आहेत. सुगंध असा चाललेला आहे. आणि एक नाही दोन नाही, असे सगळ्या पूर्ण मोठ्या सरोवरामध्ये जिकडं तिकडं आमराई आहे. तसं हा जो सरोवर आहे रामचरितमानस, इथे संतांची आमराई आहे. आणि संत म्हणजे सगळे हापूस पायरीचे आंबे आहेत. असे आंबट चिंबटपणा त्यांच्याकडे नाही. आंबट चिंबटपणा नाही की कसे काय नाही आहेत. बऱ्याच वेळेला माणसं फसून जातात ना आंबे घेताना. मग कधी कधी रस केल्यावर मग पश्चाताप करत बसतात. याचे रस करायला नव्हतं पाहिजे राव, हे लगेच चिचिवानीच निघाल, आंबट चिचिवानीच निघाल. तर असे काही काही असतात. तसं नाही, हे संत आहेत महाराज. संतरूपी हे आमराई आहे. आणि श्रद्धा हे वसंत ऋतू आहे. श्रद्धा फार महत्त्वाची. श्रद्धावान लभते ज्ञानम, नाधिगच्छति. श्रद्धा फार महत्त्वाची. हे वसंत ऋतू आहे. कारण वसंत ऋतूमध्ये सगळे बहर येऊन जातात, बहर येऊन जातात. अशा प्रकारे जिकडे तिकडे फुलून जातं वसंत ऋतूमध्ये. असं हे ग्रंथ आहे बघा हा. भगती निरूपण विविध विधाना, क्षमा दया दमलता बिताना. याच्यामध्ये जे भक्तीचं निरूपण आहे आणि दया क्षमा दम हे जे सगळ्या गोष्टी आहेत, ह्या त्या सगळ्या आमराईच्या आजूबाजूला एक प्रकारच्या लता आहेत. लता म्हणजे वेली आहेत, सुंदर सुंदर अशा प्रकारच्या वेली आहेत. बघा तुम्ही थोडं दृश्य डोळ्यासमोर आणा. भारीतले आमराई आहे, त्याच्यामुळे लता आहेत. या सगळ्या सुंदर अशा कवळे कवळे त्याचे पानं वगैरे आहेत. त्याला फुलं आलेले आहेत. समजम नियम फूल फल ज्ञाना. त्याच्यामध्ये इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह, यम नियम ज्याला म्हणतात तेच त्या सगळ्या लतेवर आलेले फूल आहे. तसं यमाचे प्रकार आहेत, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. नियमाचे प्रकार आहे, शौच आहे, संतोष आहे, तप आहे, स्वाध्याय आहे, इंद्रिय ईश्वर प्रतिधान आहे. असे हे यम नियम आहेत. हे सगळे या सरोवरामध्ये सुंदर अशा प्रकारचे फूल आहेत. आणि ज्ञान त्याचं फळ आहे. हरिपद रतिसद रस भेद बखाना. आणि भगवंताच्या चरणारविंदी प्रेम निर्माण होतं, हे त्या ज्ञानरूपी फलाचं रस आहे. सा काष्ठा सा परागती ही. म्हणजे ते रस प्राप्त होण्याकरता हे सगळं आपल्याला अगोदर बघावंच लागतं ना. हे झालं की नाही, अहिंसा, आपण सत्य बोलतो की नाही, हे सगळं बघावं लागतं. या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये उतरवल्या म्हणजे आपोआपच. शौच म्हणजे पावित्र्य पाहिजे जीवनामध्ये, अंतर्बाह्य पावित्र्य पाहिजे. आपलं स्नान करणं हे शारीरिक पावित्र्य आहे. मनाचं पावित्र्य पाहिजे. कुठे आजूबाजूला माणसानं घरचं खाऊन सोडून दुसरीकडे खायला नाही पाहिजे. पावित्र्य भंग होतं. हल्ली कुठेही झालं, कुठेही फंक्शन असलं की हॉटेलमध्ये देतात. आपण एवढे गीतेसारखं मोठं ग्रंथ पठन करतो. आपण कोणत्या क्षेत्रामध्ये आहोत, भागवत धर्मीयाने हॉटेलमध्ये जायचं नसतं. केलेल्या सेवा त्या होतात आणि त्याच्यावर पाणी फिरून जातं ना त्या सेवेवर. म्हणे नाही त्यांनी आग्रह केला आणि ते म्हणले आमच्या घरात होत नाही, आम्ही त्याच्यामध्ये हॉटेलमध्ये ठेवले. तिथं खायचं नाही, तिथं नाही जायला पाहिजे. कारण आपण जे केलेलं आहे त्याचा काही फायदाच होत नाही ना. सगळ्या पालथ्या घागरीवर पाणी पडून जातं ना.
त्यांना म्हणायचं तुझं जर घरी तुला होत नसेल तर तू नुसतं आम्हाला पाण्यामध्ये लिंबून साखर टाकून पाहत, पण आम्ही तिकडे येणार नाही. पण आपलं वैराग्यच फार कमकुवत आहे ना, आपल्याला जीभच रेटत नाही. हां त्यांनी आग्रह केला, हो मग त्यांनी जर उद्या आग्रह करून बाटल्या उघडल्या मग नाही ना, त्यांनी त्यांच्या हाताने बुच्चन काढून दिले, मग आपण कसं काय म्हणावं, बरोबर नाही वाटत ना. 2-4 घंटे आपल्या घरी झोपून राहू, बाहेर येणार नाही बुवा, पण घेऊ 2-2 घोट. कोणी कशाचा आग्रह करेल, त्याचा काय अर्थ आहे त्याला. आपण स्वतःला आपण कोणत्या याच्यावर उभे आहोत हे अगोदर ओळखून घ्यायला पाहिजे. त्याप्रमाणे आपण वर्तन केलं पाहिजे. आपली केलेली तपश्चर्या, आपण केलेली साधनं असं भ्रष्ट होता कामा नये, हे माणसाने लक्षात ठेवायला पाहिजे. आम्ही खूप वेळेला म्हणतोय, आता हे तुमचे वाढदिवस वगैरे साजरे करतात, काय ते पावभाजी जिकडं तिकडं तेच, जसं काय एखादा धडला लागल्याने उठसूट आणले ते पाव, कुठून तयार होतात, कसे तयार होतात. काहीच लोक आता घरी करतच नाही, घरी काहीच करत नाही, फक्त इकडच्या तिकडच्या उचापात्या बस, याच्यामध्ये फार पक्के आहेत. बाकी काही नाही, बाहेर काहीच करावं वाटत नाही, घरी काहीच करावं वाटत नाही. कोणाला साधं चहा पाजण्याची सुद्धा इच्छा राहिली नाही, चहा पाजण्याची सुद्धा. आम्ही मागे इथे कुठेतरी भेटायला गेलो होतो, ते पण मृत्यू झाला होता एका जणांचा. 3ऱ्या-4थ्या दिवशी भेटायला गेलो तर बाहेरून हॉटेलमधून चहा आणा, हॉटेलमधून चहा आणा. काय माणसं आहे, असं नाही पाहिजे. श्री गुरु निरंतर हनुमत
Jai 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 Jai